नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया आजच्या काही सुपर 30 बातम्या। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये गोंधळ घातलाय। राज ठाकरे यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। कोथरूड येथील केदार सोमण नावाच्या व्यक्तीच्या घरी मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ घातलाय। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे संभाव्य राडा टाळला आहे। पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील उच्चभ्रू आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या गृहनिर्माण सोसायटीत बुधवारी रात्री धक्कादायक प्रकार घडला। डिलिव्हरी बॉय बनून आलेल्या तरुणाने लैंगिक अत्याचार केला। मात्र इतक्यावरच न थांबता त्याने पीडितेच्या मोबाईलवर स्वतःचा सेल्फी काढत मी पुन्हा येईन असा इशाराही दिला। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। अहिल्यानगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर हे पदाचे आमिष देऊन महिलांना ढाब्यावर बोलवणे, बियर बारमध्ये बोलवणे, स्वतः दारू पिऊन महिलांना डान्स करायला लावणे अशा प्रकारे पदाचा गैरवापर करून महिलांना त्रास देत आहेत अशा पद्धतीची लेखी तक्रार भूमाता ब्रिगेडच्या कार्यालयात दिनकर यांच्या विरोधात काही महिलांनी दिली असल्याचं भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी म्हटलंय। मुंबईतील करी रोड परिसरात एका 65 वर्षीय वृद्धाने 12 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। मुलीने दाखवलेल्या धाडसामुळे हा प्रकार समोर आलाय। मुलीने आरोपीच्या कृत्याचे मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केले आणि तिच्या आईला दाखवले। त्यानंतर पालकांनी पोलिसात धाव घेतली। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। मुंबई गोवा महामार्गावर बांदा बसस्थानकाजवळील दुसऱ्या पुलावरून एक भरधाव वेगात असलेली कार ओहोळात कोसळल्याची घटना बुधवारी रात्री 2 वाजताच्या सुमारास घडली। या अपघातात सावंतवाडी येथील 4 युवक थोडक्यात बचावले असून बांदा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांची सुटका केली आहे। निवडणूक आणि जनगणनेचे काम शिक्षकांसाठी अनिवार्य आहे असे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी स्पष्ट केले। शिक्षकांना निवडणुकीच्या कामकाजातून सवलत देण्यात यावी अशी शिक्षक संघटनांची मागणी असली तरी या कामातून आता शिक्षकांची सुटका नाही हे स्पष्ट झाले आहे। प्रत्येक पावसाळ्यात वारंवार त्याच समस्यांना सामोरे जावे लागणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांच्या मरण यातना मृत्यूनंतरही कायम राहत असल्याचा अनुभव पुन्हा एकदा आला। नंदुरबार तालुक्यातील शेगवे गावात पूल नसल्याने नदीतील पाण्यातून स्मशानभूमीपर्यंत मृतदेह घेऊन जाण्याची कसरत नातेवाईकांना करावी लागली। पुणे रेल्वे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी महात्मा फुले मंडळ ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे। याबाबतचे निवेदन पंतप्रधान, रेल्वे मंत्री तसेच रेल्वे मंत्रालय यांना पाठवण्यात आले आहे। सध्या नागपूरहून गोंदियाला पोहोचायला सुमारे 3 तास 30 मिनिटे लागतात। प्रवासादरम्यान तुम्हाला गाव आणि शहरांमधून जावे लागते, तिथे वाहनाचा वेग कमी करावा लागतो। मात्र 3 ते 4 वर्षात तुम्ही फक्त 2 तासात गोंदियाला पोहोचू शकणार आहात। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ 21,670 कोटी रुपयांच्या खर्चाने दोन्ही शहरांदरम्यान 6 पदरी एक्सप्रेसवे बांधणार आहे। हा मुंबई नागपूर समृद्धी एक्सप्रेसवेचा विस्तार असून त्याच वैशिष्ट्याने युक्त असेल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते आदित्य ठाकरे यांना दिशा सालियान मृत्यू प्रकरणात मोठा दिलासा मिळालाय। दिशाची हत्या किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय पुराव्यातून सिद्ध झाले नाही अशी माहिती मुंबई पोलिसांनी बुधवारी उच्च न्यायालयात दिली। गुन्हे शाखेच्या युनिट 5 पथकानं 1 जूनला अटक केलेले आरोपी विशाल बिपिन सिंग आणि मल्लेश रमेश शेवला यांच्याकडून पोलिसांनी 35,000 किमतीचे 10.93 ग्रॅम ड्रग्ज जप्त केले। या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणाची सखोल चौकशी करताना आरोपींनी उत्तराखंडमधून ड्रग्ज मिळवल्याचं माहिती समोर आली होती। आरोपींनी दिलेल्या माहितीवरून गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकानं मागोवा काढत नेपाळला निघालेल्या आरोपींना अटक केली। नागपूरच्या लता मंगेशकर रुग्णालयात प्लास्टिक सर्जनच्या चमूनं मध्य भारतात पहिल्यांदाच एका तरुणाचं संपूर्ण लिंग एकाच टप्प्यात पुन्हा तयार केलाय। डॉक्टरांनी एक दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली। या रुग्णाला 8 वर्षांपूर्वी कर्करोगामुळे लिंग गमवावं लागलं होतं, मात्र या शस्त्रक्रियेतून रुग्ण पूर्ण बरा झालाय। बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याची पायमूळ राज्यभरात विस्तारलेली आहे, त्यामुळे शिक्षण विभागाची अब्रू वेशीवर टांगली आहे। या गंभीर प्रकरणात तत्कालीन शिक्षण उपसंचालक तथा नागपूर शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष चिंतामण वंजारी यांचा थेट सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय, त्यामुळे त्यांना पोलिसांनी पुन्हा अटक करून पोलीस कोठडीत ठेवलंय।
वारीसाठी लाखो वारकरी पंढरीला रवाना झाले आहेत। मात्र शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी काल विधानसभेत काही अर्बन नक्षलवादी घटक वारकऱ्यांच्या वेशात वारीत सहभागी होत असल्याचा दावा केलाय। यावरून पंढरीची वारी ही हिंदू धर्मातील पवित्र उत्सव आणि संस्कृती आहे, मात्र राज्य सरकारमधील नेत्यांनी त्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय असं म्हणत राज्य सरकारच्या विरोधात आज विधान भवनाच्या पायऱ्यावर विरोधकांनी आंदोलन केलंय। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रखुमाईचे VIP दर्शन पास दिल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाईचा इशारा सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला आहे। मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना याबाबत त्यांनी पत्राद्वारे आदेश दिलाय। या निर्णयाचे भाविकांनी स्वागत केले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची कार आणि त्यावर असलेला दंड चर्चेत आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारवर असलेली 3 चलान भरण्यात आलेली नाही। आर्यन सिंगने सोशल मीडियावर याबद्दलची पोस्ट केली आहे। एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांना मोदींच्या कारकडून झालेले वाहतूक नियमांचं उल्लंघन आणि त्यामुळे त्यांना भरायचा दंड याबद्दलचा तपशील दिला आहे। नवविवाहित महिलेने लग्नाच्या 45 दिवसातच आपल्या पतीची हत्या केल्याचा आरोप आहे। बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे। मामासोबत असलेल्या अनैतिक संबंधातून तिने हे हत्याकांड घडवल्याचा आरोप आहे। प्रियंशूची पत्नी गुंजा सिंग, तिचा 52 वर्षांचा मामा जीवन सिंग याच्यासोबत गेल्या 15 वर्षांपासून प्रेम संबंध होते। त्या चिमुकल्याच्या आईने त्याचा एखाद्या मुलीप्रमाणे साज केला। त्या चिमुकल्याच्या डोक्यावर ओढणी ठेवली, त्याला काजळ लावलं, सोबतच त्या चिमुकल्याच्या अंगावर दागिने चढवले आणि त्यानंतर आई वडील यांच्यासह अन्य दोघांनी सामूहिक आत्महत्या केली। या सामूहिक हत्येच्या घटनेमुळे सगळ्यांनाच धक्का बसलाय। ही घटना राजस्थान राज्यातील बाडमेर जिल्ह्यात घडली आहे। बंगळुरूतील शेषाद्रीपुरम येथील एका प्रसिद्ध कॉफी शॉप मधील कर्मचाऱ्यांना 4 जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी शेषाद्रीपुरम पोलीस ठाण्याच्या हद्दीत औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे। हल्लेखोरांची ओळख पटविण्यासाठी आणि पुढील कारवाई करण्यासाठी परिसरातील CCTV फुटेजची तपासणी करत आहेत। कॉफी शॉप मधील कर्मचाऱ्याने कॉफी पिण्यासाठी एक्स्ट्रा कप न दिल्याने आरोपींनी त्याला मारहाण केल्याचे सांगितले जात आहे। मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम मध्ये टीन शेड कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली। या घटनेत एका भाविकाचा मृत्यू झालाय आणि 8 जण जखमी झाले। घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस प्रशासनाने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलाय, तसेच मदत आणि बचाव कार्य सुरू केलाय। गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये विमान कोसळून भीषण अपघात झाला होता। यानंतर आता पुन्हा एकदा 2 विमान दुर्घटना समोर आल्या आहेत। नॉर्थ कॅरोलिनामध्ये हजारो फूट उंचीवर उडणाऱ्या विमानाचा पंख तुटून तो खाली रस्त्यावर पडला, मात्र यात मोठी दुर्घटना टळली। तर दुसरीकडे न्यू जर्सीमध्ये स्कायडायव्हिंग विमान धावपट्टीवरून जंगलात कोसळल्याची घटना घडली असून या अपघातात 15 जण जखमी झाले आहेत। येत्या शनिवारी 5 जुलै रोजी जपानमध्ये प्रचंड मोठी आपत्ती किंवा त्सुनामी येईल असा इशारा रियो तात्सुकी या मांगा कलाकाराने दिला आहे। न्यू वेंगा बाबा अशी ओळख असलेल्या तात्सुकी यांच्या या इशाऱ्यामुळे केवळ जपानच नव्हे तर संपूर्ण पूर्व आशियातील सोशल मीडियावर या इशाऱ्याची चर्चा सुरू आहे। इंडोनेशियातील महत्त्वाचे आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या बाली जवळ एक मोठा अपघात झालाय। सुमारे 65 लोकांना बेटावर घेऊन जाणारी एक फेरी बोट रात्री उलटली। या अपघातात आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झालाय तर 41 जण बेपत्ता असल्याची माहिती आहे। फेरीतील 20 जणांना वाचवण्यात यश आलंय तर बेपत्ता लोकांचा युद्ध पातळीवर शोध सुरू आहे। पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी पाकिस्तानच्या डिक्शनरीत सरेंडर हा शब्दच नाही असे विधान केले होते। या विधानावर आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत। यामध्ये काही सोशल मीडिया युजर्सनी भुट्टोंना 1971च्या युद्धाची आठवण करून दिली, ज्यामध्ये पाकिस्तानी सैन्याने आत्मसमर्पण केले होते। भारतात आयफोन आणि ॲपल कंपनीची इतर उपकरणे उत्पादित करण्यासाठी ॲपल उत्सुक आहे। ॲपलचे CEO
टिम कुक यांनी भारतात उत्पादन वाढविण्याचा मानस व्यक्त केला होता। यामुळे मेक इन इंडिया उपक्रमाला बळ मिळत असतानाच आता या ब्रेक लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे। भारतात आयफोनची निर्मिती तैवानी कंपनी फॉक्सकॉन कडून करण्यात येते। या कंपनीत प्रमुख पदावर अनेक चीनी अभियंते आणि तंत्रज्ञ काम करत होते। मात्र गेल्या काही महिन्यात फॉक्सकॉनने शेकडो चीनी कर्मचाऱ्यांची गच्छती केली असून त्यांना चीनमध्ये जाण्यास भाग पडले आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत आयोजित केलेल्या परीक्षेत त्रुटी असल्याची कबुली राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली। या प्रकरणी संबंधित विषय तज्ञांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे। विधिमंडळ अधिवेशनात लोकप्रतिनिधींकडून विचारलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांनी ही माहिती दिली। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेतल्या जाणाऱ्या MHT CET परीक्षेतील गुणांच्या आधारे होत असलेल्या कृषी विषयाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला शुक्रवार 4 जुलैपासून सुरुवात होणार आहे। विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी 17 जुलैपर्यंतची मुदत असेल। या प्रवेश प्रक्रियेची अंतरिम किंवा तात्पुरती गुणवत्ता यादी 21 जुलै रोजी जाहीर होईल। पहिल्या फेरीसाठीची गुणवत्ता यादी 30 जुलै रोजी जाहीर होणार असल्याची माहिती CET कक्षाने दिली आहे। प्लास्टिक सर्जरी, बोटॉक्स, फिलर्स यासारख्या ट्रीटमेंटचा वापर आता सर्रास केला जात आहे। तरुण अभिनेत्री तारुण्य टिकवण्यासाठी तर वय वाढलेल्या अभिनेत्री तरुण दिसण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात। अशातच आता ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांनी या सगळ्याला पाठिंबा दिलाय। त्यांनी केलेलं वक्तव्यही चर्चेत आलंय। अभिनेत्री मुमताज यांनी सांगितलं की त्या दर 4 महिन्यांनी फिलर्स घेतात आणि गरज पडल्यास प्लास्टिक सर्जरी करायलाही तयार आहेत। रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश या कलाकारांच्या चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे। बहुप्रतीक्षित रामायण या सिनेमाचा पहिला टीजर रिलीज करण्यात आलाय। नमित मल्होत्रा निर्मित रामायण हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। हा चित्रपट 2 भागांमध्ये असणार आहे। रामायण द इंट्रोडक्शन या नावाने चित्रपटाचा पहिला भाग पुढील वर्षी रिलीज होईल। 5000 वर्षांपूर्वीची कथा नव्या रूपात सादर होणार आहे। भारत विरुद्ध इंग्लंड 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे। या 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना लीड्समध्ये रंगला, ज्यात भारताचा 5 विकेट्सनी पराभव झाला। दुसरा सामना बर्मिंगहॅम येथे रंगला। पहिल्याच दिवशी भारताच्या कर्णधार शुभमन गिलने शतके खेळी केली। सामन्यात इंग्लंड खेळाडू क्रिस वोक्सने अंपायर सोबत हुज्जत घातल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। या सामन्यात क्रिस वोक्सला राग अनावर झाला आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।